वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। नमस्कार. बातमी आहे मालवणातून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या देऊळवाड्यातील श्रीदेव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. रविवार 24 मे 2026 ते रविवार 31 मे 2026 या कालावधीत हा सप्ताह सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर देऊळवाड्यात ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिर प्रांगणातल्या या सोहळ्याची तयारी देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्याला मालवण ग्रामदेवतांचे आशीर्वाद, देवस्थान संबंधित विश्वस्त, मान्यवर, समस्त गावकर मंडळी यांचं सौजन्य सहकार्य आणि बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीनं देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आयोजन सहकारी संच व भगवत भक्त यांच्या वतीनं भगवत भक्त पुरोहित सचिन वजे, भगवत भक्त श्री गजानन अभ्यंकर आणि भगवत भक्त सौ प्रीती वैद्य यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय. तसंच या सोहळ्याची माहिती, महती आणि सहभाग या घटकांच्या अनुषंगानं आग्रहाचं आवाहन केलंय. भगवत भक्त पुरोहित सचिन वजे, गजानन अभ्यंकर आणि सौ प्रीती वैद्य काय म्हणाले ते पाहूया आणि ऐकूया सविस्तर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. महागणपती त्याचप्रमाणे आपलं ग्रामदैवत नारायण यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनीच प्रेरणा दिल्याप्रमाणे आपण या ठिकाणी जनकल्याणार्थ भागवत सप्ताह हा सोहळा याने आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी समस्त जनकल्याण व्हावं या दृष्टीने आणि आपल्या सुदैवाने आपल्याला यावर्षी पुरुषोत्तम मास, ज्येष्ठ अधिक मास आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यानिमित्ताने अधिक मासात जे काही आपण कर्म करतो या कर्माचं अनन्य असं भरपूर असं फळ आपल्याला प्राप्त होतं. त्या योगाने आपण हा भागवत सप्ताह ठेवलेला आहे. समस्त जनाने या ज्ञानगंगेचा जो काही लाभ आहे तो घ्यावा अशी सर्वांना विनंती करतोय. आता भागवत सप्ताह म्हणजे काय हे आजपर्यंत मालवणात जास्त कोणाला माहीत असेल अथवा नसेल, पण समस्त जनकल्याणार्थ आणि या इतक्या मोठ्या प्रमाणावर मालवणात आपल्याकडून हा प्रयत्न होतोय. या ठिकाणी समस्त जनाने आम्हाला सहकार्य करावं. त्याचप्रमाणे प्रत्येकाने तन मन धन यथाशक्ती जे काही आपल्याला शक्य असेल ते गोपालकृष्णाला अर्पण करावं. कारण देवानेच सांगितलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही जे काही भक्तिभावाने अर्पण करता ते मी स्वीकार करतो. त्यामुळे समस्त जनांनी या भागवत सप्ताहामध्ये सहभागी होऊन या ज्ञानाचा आणि भक्तीचा अत्यंत श्रद्धापूर्वक त्याचा स्वीकार करून त्याचं फल प्राप्त करून घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. श्रीमद भागवत सप्ताह सोहळा हा कार्यक्रम मालवणच्या देऊळवाडा या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामदैवत आमचं आहे या ठिकाणी 24 मे ते 31 मे या काळात संपन्न होत आहे. याबाबत सांगायचं याच्यात गुरुजींनी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहेच, पण त्याचे ज्या ठिकाणी मी ज्या लोकांना कॉन्टॅक्ट केला त्यांचा प्रतिसाद उत्तम आला. त्याच्यात निरूपणकार आहेत पुण्याचे प्रणव गोखले यांचं नाव जर घेतलं तर ते ज्याच्याकडून प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अतिशय चांगलेल्या आहेत आणि सर्वांना त्याचं औत्सुक्य आहे. आता काय कसं काय पुढे, आणि म्हणजे ऐकणार आम्ही येणारच 100%, म्हणजे असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने आमची तयारी चालू आहे आणि ह्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभाग व्हावा आणि ह्याच्यासाठी आम्ही विविध कार्यक्रमही त्यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे तुलसीपत्र अर्पण करता येतील, कुंकुमार्जन करता येईल, कुमारिका पूजन करता येईल, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. याची देही याची डोळा अनुभवावा भागवत सप्ताह आनंद सोहळा. आता असं का म्हणते मी याची देही याची डोळा?
तर 84 लक्ष योनींमधून आपला आत्मा फिरतो, प्रवास करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. हा मनुष्य जन्म एवढा दुर्लभ आहे की आपल्याला त्याचं आज मूल्य समजत नाही, पण जेव्हा आपण भागवत ऐकू तेव्हा आपल्याला समजेल आपण कुठून कुठून आयुष्यात आपल्या आत्म्याचा प्रवास झालाय, आपण आज कुठे आहोत आणि मोक्षाच्या रस्त्यावर आपण किती जवळ आहोत. त्या श्रीकृष्णापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्यासाठी भागवत ऐकलं पाहिजे. साधारण नोव्हेंबर महिन्यापासून म्हणजे 5-6 महिन्यापूर्वीपासून आम्ही विचार करत होतो की मालवणात भागवत सप्ताह कधी आयोजित झाला नाही, लोकांना त्याचं सखोल ज्ञान नाही आणि हा सप्ताह 7 दिवस कुठेतरी जाऊन ऐकायचा, पुण्यात, मुंबईत, गोव्यात. म्हणजे रोजचा व्यवसाय प्रपंच सोडून माणूस रोज 7 दिवस दररोज जाऊ शकत नाही. मग आपण मालवणातच आयोजित केला तर सगळ्या लोकांना त्याचा लाभ घेता येईल. या उद्देशाने आपण काय करू शकतो? सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा सर्वसामान्य माणूस रोजचं आयुष्य जगतानाही खूप धडपडतो, त्यात त्याला एक मानसिक शांती कशी मिळेल, एक सकारात्मक ऊर्जा कशी मिळेल, अशा अनेक विचारांनी एकत्र येऊन आम्ही काही भागवत भक्तांनी ठरवलं की भागवत सप्ताह सोहळा मालवणमध्ये संपन्न करूया. आपण त्यासाठी लागतील ते कष्ट घेऊया. असं करून गेले 3-4 महिने दररोज जवळपास 1-2 तास आम्ही एकत्र जमतो, एकेका मुद्द्यावर विचार करतो, निर्णय घेतो आणि त्यात प्रामुख्याने आपले वजे गुरुजी, मी स्वतः, ते अभ्यंकर काका आणि त्यांच्या सौ शुभादा अभ्यंकर, हे 4 लोकांनी थोडं पुढाकार घेतला आणि आमच्याबरोबर मालवणातले अजूनही काही समविचारी लोक आहेत की ज्यांनी हा भागवत सप्ताह आयोजनात आम्हाला सहकार्य केलंय. तर आता हा प्रत्यक्षात जेव्हा संपन्न होणार आहे त्या सगळ्या कृष्ण लीलांचं कथासार आपल्याला ऐकायला मिळणार. कारण भागवत हे महापुराण आहे. आपल्या ज्या हिंदू धर्मात 18 पुराणं आहेत ती लिहिल्यानंतर व्यासांनी महापुराण लिहिलं ते भागवत आणि त्या भागवतात 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत संस्कृतमध्ये. मग ते सर्वसामान्य माणसाला ते वाचणं, त्याचा अर्थ लागणं हे थोडंसं दुरापास्त आहे. मग ज्यांना ते संस्कृत येतं अशा गुरुजींकडून संहिता वाचन केलं जातं, कारण भागवत वाचन त्याचा तो एक विधी आहे. मग सकाळच्या वेळेस संस्कृतमध्ये गुरुजी वाचणार आणि त्याचाच अर्थ किंवा कथासार हे संध्याकाळी मराठीतून सांगितलं जाणार आणि ते निरूपणकार आहेत श्री प्रणव गोखले, पुण्याहून येणार आहेत आणि ते अतिशय ओघवत्या शैलीत आणि त्यांचं निरूपण ऐकणं हेच अमृतधारेत न्हाल्यातला प्रकार आहे असं आम्ही सुद्धा ऐकलेलं आहे आणि प्रत्यक्षात आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घेऊया. आणि अधिक महिन्यात जे आपण श्रमदान करू, अन्नदान करू, जप जाप्य व्रत वैकल्य जे जे काही करू त्याचं 1000 पटीने अनंत पटीने फळ मिळतं असं आपल्या शास्त्रात पुराणात लिहून ठेवलेलं आहे. तर त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. सुवासिनी महिला कुंकुमार्चन विधीमध्ये सहभाग घेऊ शकतात. 5 वर्ष ते 9 वर्ष या वयोगटातील ज्या कुमारिका असतील आपल्या मालवणमधील किंवा कुठली कुमारिका ही देवी स्वरूप आहे, तिचं पूजन आम्ही आयोजक करणार आहोत. किंवा एखाद्याला इच्छा असेल मला करायचं म्हणून त्यांना पण कुमारिका पूजन करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून ठेवलेली आहे. आणि जे आपलं ग्रामदैवत आहे नारायण मंदिर देऊळवाडा येथील, तिथे भव्य सभा मंडप घातलेला आहे आम्ही. आणि निरूपणकार बसणार, आपल्याला त्याची माहिती देणार. एका ठिकाणी यज्ञशाळा, मुख्य सभा मंडपात विष्णू सहस्रनाम आणि तुलसी अर्चन हा विधी पार पडणार. हे सगळं बघणं एका ठिकाणी संस्कृतमध्ये 2 गुरुजी संहिता वाचन करत आहेत, एकीकडे होम हवन सुरू आहे, एकीकडे निरूपण सुरू आहे, एकीकडे सुवासिनी एकाच वेळी 50 सुवासिनी बसून कुंकुमार्चन करतायत, एकाच वेळी सभा मंडपात विष्णू सहस्रनामाचा जयघोष होतोय, विष्णू सहस्रनाम उच्चारलं जातंय आणि सहस्र तुलसी दल अर्पण पूजा विधी संपन्न होतोय. हे सगळं बघायला मिळणं ही सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून विठ्ठले कृपा केली. हे जे आपण ऐकतो स्पीकरवर गाणी लागतात ते प्रत्यक्षात जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. आम्ही केली आम्ही म्हणतच नाही, आम्ही माध्यम आहोत. देव नारायणाच्या मनात आलं, त्यांनी प्रेरणा दिली
त्याप्रमाणे आम्ही करतो आहोत. आणि असंच तुम्ही सुद्धा माध्यम म्हणून यावं, तुम्हाला हे सगळं करण्याची संधी मिळावी, यासाठी ही धडपड सुरू आहे. की प्रोग्राम संपल्यानंतर जर तुम्हाला समजलं, अरे एवढा मोठ्या प्रमाणावर एवढा सुंदर कार्यक्रम होता, अरे मला माहित असतं तर मी येणार होतो, असं नंतर तुम्हाला वाटण्यापेक्षा आम्ही अगोदर तुम्हाला सांगतो की खरोखर स्वर्ग आहे, कृष्ण नगरी आहे ती, त्या कृष्ण नगरीत या तुम्ही, कृष्ण कसा आहे तो अनुभवावा. म्हणून आम्ही म्हणतो की याची याची देही याची डोळा, तुम्ही या तिथे बघा. कारण जी पंचेंद्रिय आपल्याला देवाने दिलेली आहेत, डोळ्याने त्याचं रूप बघा, कानाने त्याची नामावली, त्याची पूजा, हे सगळं चालू आहे, डोळ्याने ते बघा, कानाने ऐका, त्वचेने तुम्ही अनुभवावा की कसा आहे तो कृष्ण, आणि श्रवण करा, मनाने मेंदूने सगळ्या बाजूने त्या कृष्णाला अनुभवा. ह्या 7 दिवसात तुम्ही स्वर्ग प्राप्तीचं अनुभूती घेतली तर त्यावेळी तुमच्या तोंडून 8व्या दिवशी नक्कीच येईल, याची देही याची डोळा, आम्ही खरोखरच आनंद सोहळा अनुभवला. आणि हे सगळं खूप सुंदर, छान, सकारात्मक आणि सगळ्यांना आनंद देणारं ठरावं, अशा उद्देशानेच आम्ही करतो आहोत. आता तो भगवंत आम्हाला प्रेरणा देईल आणि ते सगळं चांगलं संपन्न करून घेईल याची आम्हाला खात्री आहे.